हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या पुस्तकातल्या फर्स्ट चॅप्टरची रिव्ह्यू एक्सरसाइज आपण सोडवत आहे. ऑलरेडी आपण 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आज आणखीन काही प्रश्नांचा अभ्यास करूयात. जे विद्यार्थी होमवर्क क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थित देत आहेत कमेंट बॉक्समध्ये त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. इतर विद्यार्थ्यांनीही प्रयत्न करा. जरी तुमचं आन्सर चुकलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला कुठे इम्प्रूव्हमेंट करायची आहे हे समजून घ्यायचं असेल तर या विषयावरती जे आपण प्रश्न विचारलेले आहेत त्यांचा आन्सर देण्याचा प्रयत्न पूर्ण करा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला आपण कालच्या लेक्चरमधला जो होमवर्क क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय आहे ते बघूयात. क्वेश्चन आहे, हाऊ लॉंग विल यू नो रितू ऑन हर नेक्स्ट बर्थडे. आपल्याला असं म्हणायचं आहे की तिच्या पुढच्या वाढदिवसाच्या वेळेस तू तिला ओळखून किती दिवस झालेले असतील. बरोबर, या ठिकाणी आपण ओळख होण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण होऊन किती दिवस होतील असं विचारत आहे. आपल्याला वर्ब मध्ये दिलेली ऍक्शन कंप्लीट झालेली आहे किंवा पूर्ण झालेली आहे असं सांगायचं असेल तर आपण त्या ठिकाणी परफेक्ट टेन्सचा वापर करतो आणि ही क्रिया पुढच्या बर्थडे पर्यंत होणार आहे, म्हणून आपण इथे फ्युचर टेन्स मधलीच वाक्यरचना करणार आहे. फक्त आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स वापरावा लागेल. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, हाऊ लॉंग विल यू हॅव नोन रितू ऑन हर नेक्स्ट बर्थडे. या ठिकाणी फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी विल वापरणं देखील खूप महत्वाचं आहे आणि आपण फ्युचर मधला परफेक्ट टेन्स दाखवतो म्हणून हॅव आणि नोन वापरून वाक्यरचना पूर्ण करत आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. रिव्ह्यू एक्सरसाइज आहे आपली. डायरेक्शन्स काय दिलेले आहेत आपल्याला, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युझिंग करेक्ट फंक्शन ऑफ द व्हर्ब. यामध्ये जी व्हर्ब मध्ये मिस्टेक्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला करेक्ट करायच्या आहेत. आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड यू डू सिन्स आय सॉ यू लास्ट नाईट. क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन्सच्या ज्या वाक्यरचना असतात त्या थोड्याशा व्यवस्थित अभ्यासा, कारण याचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. बोलताना सुद्धा कधी कधी क्वेश्चन कसा विचारायचा, ते वाक्यामध्ये फ्रेम कसं करायचं हे समजत नाही, त्यामुळे हा थोडासा डिफिकल्ट पार्ट असतो काही विद्यार्थ्यांसाठी. आणि या प्रश्नामध्ये नोटीस करण्यासारखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टाइम एक्सप्रेशन व्यवस्थित आयडेंटिफाय करता येणं. या ठिकाणी तुम्हाला वाटेल की आपण दोन वर्ब्स वापरलेले आहेत. सॉ म्हणजे V2 आहे, त्यानंतर डिड यू डू म्हणजे हे सुद्धा आपण V2 मध्ये वापरलेलं आहे. त्यावेळेस आपण एकाच वाक्यामध्ये दोन ऍक्शन्स झालेले आहेत असं दाखवतो. त्यातली एक ऍक्शन आपण V2 मध्ये वापरतो म्हणजे सिंपल पास्ट मध्ये वापरतो. दुसरी जी ऍक्शन असते जी आधी झालेली आहे ती ऍक्शन वापरताना मग आपण तिथे रेफरन्सनुसार किंवा वाक्याच्या अर्थानुसार जो योग्य असेल तो काळ वापरतो. ओके, या वाक्यामध्ये आपल्याला असं म्हणायचं आहे की काल रात्री बघितलं त्यानंतर तू काय काय केलं. बरोबर, यामुळे हे आपलं मेन वर्ब आहे डू. त्यामुळे आपल्याला जे करेक्शन करायचं आहे किंवा चेंजेस करायचे आहेत हे मेन वर्ब मध्ये करायचे आहेत. हा आणखीन एक पॉईंट आता या गोष्टीसाठी महत्वाचा आहे या एक्झाम्पलसाठी. आणि अजून एक दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपण याच्या मिनिंग नुसार दोन वेगळ्या वेगळ्या वाक्यरचना करू शकतो. या प्रश्नाला आपण जर मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ काय निघेल की मी काल रात्री तुला बघितलं त्यानंतर तू काय केलं. या ठिकाणी आपण काय केलं म्हणजे पूर्ण क्रिया झाली आहे असं सुद्धा दाखवतो. किंवा मग सिन्स शब्द आलेला आहे आणि सिन्स आपण कधी वापरतो, क्रिया पूर्ण झालेली होती त्याचबरोबर काही कंटिन्यू सुद्धा होती, म्हणजेच कंटिन्युअस परफेक्ट टेन्स आपल्याला दाखवायचा असेल तेव्हा देखील आपण सिन्सचा वापर करतो. मग यावेळेस इथे हे जे वाक्य आहे हे आपण दोन प्रकारे कन्वर्ट करू शकतो किंवा यामध्ये जे काही करेक्शन्स आहेत हे दोन प्रकारे करू शकतो. व्हॉट डिड यू डू याऐवजी व्हॉट हॅव यू डन अशी वाक्यरचना जर तुम्ही केली तर ती होईल परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधली वाक्यरचना. आणि त्यानंतर जर तुम्ही असं विचारलं व्हॉट हॅव यू बीन डुईंग तर ही वाक्यरचना होईल परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची. त्यामुळे दोन्ही पद्धतीने जरी तुम्ही ही वाक्यरचना केली तरीही ती बरोबर असणार आहे. त्यामुळे या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये हे दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आपला नेक्स्ट सेंटेन्स आहे, व्हेअर हॅव यू बीन अन अवर एगो. यात आपल्याला टाइम एक्सप्रेशन काय दिलेलं आहे, अन अवर एगो. एगो हा शब्द आपला कीवर्ड आहे. आपण आधीही बघितलेलं या आधीच्या लेक्चर्समध्ये की जर आपण एगो हा शब्द वापरला असेल तर तिथे आपण कोणती ऍक्शन दाखवलेली असते, पास्ट मधली ऍक्शन. आणि त्यामुळे आपली टाइम फ्रेज किंवा आपला पॉइंट ऑफ टाइम काय आहे, पास्ट ऍक्शन दाखवणारा. त्यामुळे ही वाक्यरचना आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायची आहे. ही आपल्याला एक हिंट मिळत आहे. आणि ही वाक्यरचना सिंपल पास्ट मध्ये करण्यासाठी आपल्याला हे जे आपण हॅव यू बीन हे वर्ब वापरलेलं आहे किंवा हे जी रचना वापरलेली आहे प्रेझेंट मधली त्याऐवजी आपल्याला पास्ट टेन्स वापरायचं हे क्लिअर. फक्त या एका शब्दामुळे आपल्याला आपली कोणती ट्रिक वापरायची हे समजतं.
यावेळेस आपण आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे ती बघूयात. बीन हे जे वर्ब आहे हे V3 मध्ये वापरलेलं असतं. तू कुठे होता हे आपल्याला विचारायचं आहे, त्यामुळे असणं हे जे क्रियापद आहे त्याचा आपल्याला V3 फॉर्म वापरलेला दिसतो. ज्यावेळेस आपण इज किंवा आर हे V1 म्हणून कन्सिडर करतो त्यावेळेस त्याचं V2 फॉर्म काय असणार आहे, वॉज किंवा वर, आणि त्यानंतर त्यांचं V3 फॉर्म जे आहे ते असणार आहे बीन. त्यामुळे आपल्याला आपलं जे मेन वर्ब आहे ते कळलेलं आहे आणि वाक्य पास्ट मध्ये करायचंय. आपण आता मगाशीच बघितलं की सिंपल पास्ट मधली वाक्यरचना करायची आहे आणि आपला कर्ता काय आहे, यू. त्यामुळे यू ज्या वेळेस आपण कर्ता म्हणून वाक्यात वापरलेला असतो त्यावेळेस तिथे एकतर आपण आरचा वापर करतो किंवा वरचा वापर करतो. मग इथे वर हे हेल्पिंग वर्ब आपण वापरूयात कारण आपली वाक्यरचना पास्ट मधली आहे. त्यामुळे ही जी आता करेक्शनची गरज आहे ही आपल्याला कळली की पास्ट टेन्स मध्ये करायची. वाक्यरचना कशी होईल ती बघूयात. व्हेअर हॅव यू बीन अँड अवर अगोच्या ऐवजी तुम्ही असं म्हणू शकता, वेअर यू अँड अवर अगो. ओके, त्यामुळे इथे वरचा वापर करणं गरजेचं होतं. ही आपली वाक्यरचना सिंपल पास्ट मध्ये झालेली आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ही हॅज रिटन दिस नॉवेल इन 1985. आपली जी टाइम फ्रेज आहे ही पास्ट मधली आहे आणि हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये आहे असं दिसत आहे. दिलेली वाक्यरचना परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये आहे पण आपल्याला त्याच्याऐवजी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करावा लागेल. आता एक तुम्ही गोष्ट लक्षातच ठेवा, प्रेझेंट परफेक्ट आणि सिंपल पास्ट यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे यावरती आपण फोकस करायचा असेल तर एक ट्रिक बनवू शकतो. सिंपल पास्टच्या वाक्यरचनांमध्ये जर तुम्हाला पास्ट मधली ऍक्शन दाखवणारा एखादा टाइम फ्रेज किंवा पॉइंट ऑफ टाइम दिलेला असेल तर इथे आपण सिंपल पास्टचा वापर करायचा, परफेक्ट प्रेझेंटचा नाही. इथे आपल्याला हॅज नंतर V3चा वापर केलेला दिसतो. मग आपली वाक्यरचना आपल्याला V2 मध्ये करायची आहे म्हणून आपण ही रोट दिस नॉवेल इन 1985 असं म्हणू शकतो. रोट हा शब्द वापरणं गरजेचं आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेंटेन्स आहे आय डिडंट आस्क हर व्हॉट शी इज डुईंग. या ठिकाणी दोन वेगळे वेगळे टेन्स वापरलेले दिसतात. पहिल्यांदा तर डिडंटचा वापर केल्यामुळे हा पास्ट टेन्स आहे आणि हे इज डुईंग वापरल्यामुळे कंटिन्युअस प्रेझेंट दिसत आहे आणि अशा पद्धतीची वाक्यरचना पूर्णतः चुकीची आहे. एकाच वाक्यात दोन वेगळ्या वेगळ्या टेन्सेसचा रेफरन्स आपण देऊ शकत नाही, त्यांनी वाक्यरचना असंबद्ध होते. आता आपण ह्या सेंटेन्समध्ये नक्की करेक्शन कुठे करायचं हे सुद्धा समजणं तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी दोन ऍक्शन्स झालेल्या दिसतात. एक आहे विचारण्याची आणि दुसरी ऍक्शन आहे काय करत आहे त्या गोष्टीची. मी तिला विचारलं की तेव्हापासून तिने काय केलं, बरोबर, हे आपलं मराठी ट्रान्सलेशन असणार आहे. मग या ठिकाणी सिन्स हा शब्द आणखीन एक आपल्यासाठी कीवर्ड ठरतो. कीवर्ड मध्ये आपल्याला सिन्स शब्द वापरल्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. पण मग आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणता वापरायचा, तर तो पास्ट मधला वापरायचा. ही गोष्ट करण्यासाठी डिडंट हा शब्द जो आहे एकदम स्टार्टिंगला वापरलेला हा आपल्यासाठी हेल्पफुल ठरेल. वाक्यरचना करत असताना कोणत्या पार्टमध्ये करेक्शन करणं गरजेचं आहे हे देखील आता तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळे हे जे आन्सर असणार आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा पार्ट V2 मध्ये आहे तसाच ठेवायचा. आय डिडंट आस्क हर म्हणजे मी तिला विचारलं नाही की ती तेव्हापासून काय करत होती. ती तेव्हापासून काय करत होती या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला हॅड आणि बीन वापरून मग डुईंग हे वर्ब वापरावं लागेल. ओके, त्यामुळे मेन आपलं जे वाक्य आहे त्यामध्ये करेक्शन केल्यानंतर आन्सर काय असणार आहे ते बघूयात. आय डिडंट आस्क हर व्हॉट शी हॅड बीन डुईंग सिन्स. इथे आपण हॅड बीन डुईंगचा वापर करून परफेक्ट कंटिन्युअसचा पास्ट टेन्स दाखवत आहे. ओके, सिन्स हा शब्द सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं काम करत होता. त्यामुळे आपल्याला कळलं की परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच वापरायचा आहे. पण त्यातला कोणता टेन्स वापरायचा म्हणजे प्रेझेंट मधला की फ्युचर मधला की पास्ट मधला हे कळण्यासाठी आपण आणखीन एका कीवर्डची मदत घेतली, तो होता हा डिडंट हा शब्द. त्यामुळे आपल्याला एकाच वाक्यामध्ये अनेक कीवर्ड्स दिसत असतात आणि त्यावरून आपण आपला आन्सर गेस करू शकतो. पुढचा प्रश्न बघूयात. नेक्स्ट आहे इन द मॉर्निंग आय फाउंड इट वॉज रेनिंग द होल नाईट. इथे द होल नाईट ही टाइम फ्रेज किंवा हे टाइम एक्सप्रेशन आपल्याला दिसत आहे. म्हणजे इथे देखील आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करायचा हे आपल्याला समजतं. ठीक आहे, परफेक्ट कंटिन्युअस मधला पास्ट टेन्स वापरायचा कारण ती क्रिया
काही काळासाठी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर देखील ती चालू होती. इथे पास्ट टेन्स आहे हे क्लिअर आहे कारण वॉज हा शब्द वापरलेला आहे. मग या वाक्यरचनेचा अभ्यास करत असताना इथे देखील आपल्याला 2 वर्ब्स दिसत आहेत, पण आपण एकाच वर्बमध्ये चेंजेस करणार. इन द मॉर्निंग आय फाउंड म्हणजे सकाळी मला असं लक्षात आलं की इट वॉज रेनिंगच्या ऐवजी मग आपण इट हॅड बीन रेनिंग असं वापरूयात आणि मग आपलं जे सेंटेन्स आहे हे ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल. 36 क्वेश्चन. द डॉक्टर फाउंड दॅट ही वॉज बिटन बाय अ स्नेक. हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे. इथे वॉज नंतर V3चा वापर झालेला दिसतो म्हणजे हा ऍक्टिव्ह व्हॉइस नाहीये, हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि आपल्याला या ठिकाणी करेक्शन करत असताना पॅसिव्ह व्हॉइस वापरायचं हे विसरू नका. ठीक आहे. आपलं जे कन्व्हर्जन असणार आहे, जे करेक्शन असणार आहे हे सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असणं कंपल्सरी आहे. मग आता नक्की आपण काय करायचं? या वॉज बिटन शब्दाच्या ऐवजी आपण हॅड बीन बिटन असं वापरू शकतो, कारण आपल्याला असं सांगायचं आहे की डॉक्टरांना असं लक्षात आलं की त्याला सापाने चावलेलं होतं. इथे आपण पास्ट टेन्सचाच वापर करत आहे, म्हणजे आपण पहिल्या पार्टमध्ये V2 वापरला आणि नेक्स्ट पार्ट जो आहे तिथे आपण परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करत आहे. वाक्यरचना परफेक्ट पास्ट टेन्स मधली आहे. नॉर्मल वाक्यरचना कशी असते? हॅड नंतर V3चा वापर केलेला असेल म्हणजे ती झाली परफेक्ट पास्ट टेन्सची वाक्यरचना. ही वाक्यरचना देखील परफेक्ट पास्ट मधलीच आहे, पण फक्त व्हॉइस मध्ये बदल केलेला आहे, पॅसिव्ह व्हॉइसचा वापर झालेला दिसतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय ट्राय टू कॉन्टॅक्ट यू ऑल दीज डेज. आपण ऑल दीज डेज ही टाइम फ्रेज वापरलेली आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. पण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणत्या टेन्स मधला? तर प्रेझेंट टेन्स मधला. म्हणजे या वाक्यरचनेमध्ये करेक्शन करत असताना आपल्याला असं दाखवायचं आहे की ही क्रिया गेल्या काही दिवसांपासून चालू आहे, त्यामुळे आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करूयात. आणि या वाक्यरचनेमध्ये ट्राय ह्या व्हर्बच्या ऐवजी आपण आय हॅव बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट यू असं व्हर्ब वापरूयात. ओके. ट्रायच्या ऐवजी काय वापरायचंय? आय हॅव बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट यू ऑल दीज डेज. पुढचं सेंटेन्स बघूयात. नेक्स्ट आय सॉ दॅट टॉम स्टूड इन अ कॉर्नर ॲट द बँक्वेट. इथे देखील 2 वर्ब्स वापरलेले दिसतात आणि आपण याआधी देखील बघितलेलं आहे एकाच वाक्यामध्ये 2 ठिकाणी सिंपल पास्टचा वापर आपण करत नाही, कारण सिंपल पास्ट टेन्स हा आपण सिंगल ऍक्टसाठी वापरतो आणि मग रेफरन्सनुसार वाक्याच्या अर्थानुसार दुसरं जे वर्ब आहे ते आपण चेंज करतो. मी असं बघितलं की टॉम एका कॉर्नरला उभा होता. मग हे टॉम स्टूड इन अ कॉर्नर इथे आपण क्रिया कंटिन्यू होती हे दाखवत आहे. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस मी बघितलं त्यावेळेस ती उभी राहण्याची जी क्रिया होती ती टॉम कडून घडत होती. आपल्याला एक प्रोग्रेसिव्ह ऍक्शन इन पास्ट दाखवायचं आहे, त्यामुळे आपण इथे कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करून मग करेक्शन करूयात. म्हणजे या स्टूड व्हर्बच्या ऐवजी आपण वॉज स्टँडिंग असं व्हर्ब वापरूयात आणि मग आपली वाक्यरचना ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल. वाक्य पूर्ण कसं असणार आहे? आय सॉ दॅट टॉम वॉज स्टँडिंग इन अ कॉर्नर ॲट द बँक. नेक्स्ट सेंटेन्स आहे शी विल लिव्ह बिफोर ही कम्स. या ठिकाणी आपल्याला 2 ऍक्शन्स झालेल्या दिसतात आणि आणखीन एक कीवर्ड आहे तो म्हणजे बिफोर हा शब्द. आपण आधीही बघितलेलं आहे की बिफोर किंवा आफ्टर हे शब्द जर आपल्या वाक्यात आले असतील तर त्या ठिकाणी आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. पण हा जो परफेक्ट टेन्स आहे हा आपण आधी घडलेल्या ऍक्शनसाठी वापरतो. म्हणजे जी क्रिया आधी घडलेली असेल 2 क्रियांपैकी ती क्रिया दाखवताना मग आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आणि या ठिकाणी ज्या 2 क्रिया झालेल्या दिसतात त्यामध्ये आधी घडलेली ऍक्शन कोणती असणार आहे? तर निघण्याची जी क्रिया आहे, जाण्याची जी क्रिया आहे ती. तो यायच्या आधीच ती गेलेली असेल असं हे आपलं वाक्य आहे आणि त्यामुळे आपण इथे जो विल लिव्ह वापरलेला आहे त्याच्याऐवजी विल हॅव लेफ्ट असं वर्ब वापरून ही वाक्यरचना करेक्ट करू शकतो. आपण इथे फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे शी डिड नॉट कम्प्लीट द कंपोजिशन येट व्हेन आय अराइव्ड देअर. या वाक्यामध्ये आपल्याला कीवर्ड काय आहे? येट हा शब्द. आपण ज्यावेळेस येट, स्टील, टिल असे शब्द वापरतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे वाक्य निगेटिव्ह आहे आणि यावेळेस आपण वाक्यरचना नकारार्थी शब्द वापरून पूर्ण करतो. या वाक्यामध्ये आपण डिड नॉट कम्प्लीट हे एक वर्ब वापरलेलं आहे, पण आपल्याला वाक्य परफेक्ट टेन्समध्ये करावं लागेल
कारण येट हा शब्द आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरलेला असतो. मग इथे आपण परफेक्ट टेन्समधला पास्ट टेन्स वापरूयात, कारण ऑलरेडी वाक्य पास्ट टेन्समध्ये दिलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा रूल इथे अप्लाय होतो, तो म्हणजे इथे देखील व्ही टूचा वापर झालेला आहे आणि या फर्स्ट पार्टमध्ये देखील व्ही टू वापरलेला दिसतो. मग एकाच वाक्यामध्ये आपण 2 ठिकाणी सिम्पल पास्ट वापरत नाही. हा रूल आपला ऑलरेडी खूप वेळा रिपीट झालेला आहे, त्यामुळे आता तो तुमचा पक्काच झाला असेल. सो इथे आपल्याला 2 ठिकाणी व्ही टूचा वापर केलेला दिसतो, पण ते चुकीचं आहे. म्हणून आपण हा जो कीवर्ड आहे आपला येट शब्द, यावरून गेस केलेला आहे की वाक्य निगेटिव्ह तर असायलाच पाहिजे, त्याचबरोबर परफेक्ट पास्ट टेन्सचा देखील वापर व्हायला पाहिजे. मग इथे डिड नॉट कम्प्लीटच्या ऐवजी आपण काय करूयात, हॅड नॉट कम्प्लीटेड असं वापरून हे वाक्य पूर्ण करूयात. वाक्य काय होईल, शी हॅड नॉट कम्प्लीटेड द कॉम्पोजिशन येट व्हेन आय अराइव्ड देअर. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. हाऊ कॅन आय कम ॲज इट स्टील ड्रिझल्स. हे वाक्य वाचल्यावरच आपल्याला लक्षात येतं की ड्रिझल म्हणजे जे रिमझिम पाऊस पडत असतो, ती क्रिया अद्यापही चालू आहे. आत्ता सध्या बोलत असताना ते चालू आहे, म्हणून मी कसं येऊ, असा हा आपण सिंपल प्रश्न विचारलेला आहे. मग ही क्रिया चालू आहे, आत्ता बोलत असताना ती चालू आहे, हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करूयात. आणि प्रेझेंट कंटिन्युअसची वाक्यरचना कशी असते, एम इज आर असे काही एखादं हेल्पिंग वर्ब वापरून, म्हणजे कर्त्यानुसार हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते वापरतो आपण, आणि मग वर्बचा आयएनजी फॉर्म वापरत असतो. इथे आपलं वर्ब आहे ड्रिझल, म्हणजे रिमझिम पाऊस पडणे, आणि याचं आपल्याला ड्रिझलिंग असं कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे वर्बचा आपल्याला फॉर्म चेंज करावा लागेल, आणि जर आपण वर्बचा फॉर्म चेंज केला असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं असतं. आणि या ठिकाणी इट हे कर्ता म्हणून वापरलेलं आहे, किंवा हे प्रोनाऊन आपल्याला सब्जेक्ट दाखवतो आपल्या सेंटेन्समधला, आणि इट नंतर आपण इजचा वापर केलेला असतो. मग हे वाक्य बनवत असताना आपल्याला असं लिहावं लागेल, हाऊ कॅन आय कम ॲज इट इज स्टील ड्रिझलिंग. स्टीलची पोझिशन या दोन्ही वर्ब्सच्या मध्ये असणार आहे. वाक्य काय असेल परत एकदा सांगते मी, हाऊ कॅन आय कम ॲज इट इज स्टील ड्रिझलिंग. पुढचा प्रश्न बघूयात. बाय 2 o'clock yesterday I called on her twice but she was not at home. या ठिकाणी आपल्याला बाय 2 o'clock yesterday ही टाइम फ्रेज दिलेली आहे. या ठिकाणी बाय शब्द वापरून मग आपल्याला टाइम फ्रेज दिलेली दिसते, म्हणून आपण इथे परफेक्ट टेन्सचा वापर करायचा आहे. त्यामुळे आपण हे जे आय कॉल्ड वापरलेलं आहे त्याच्याऐवजी काय वापरूयात, आय हॅड कॉल्ड ऑन हर ट्वाइस. तुम्ही आतापर्यंत या चॅप्टरमध्ये जे काही कीवर्ड्स दिलेले आहेत त्यांचा अभ्यास एकदा व्यवस्थित करा. कोणत्या टेन्ससाठी कोणता कीवर्ड आहे हे तुम्हाला जर समजलं एकदा, की तुम्ही एरर डिटेक्शन, स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक्समध्ये जिथे वर्ब्स फिलअप करायचे असतात असे प्रश्न कधीही चुकणार नाही. या पुस्तकातले जे काही आधीचे लेक्चर्स आहेत ते आपण एक प्लेलिस्ट चॅनलवर बनवून ठेवलेली आहे, ते एकदा रेफर करा. त्यामध्ये सिक्वेन्सने तुम्हाला सगळा चॅप्टर व्यवस्थित अभ्यासता येईल. त्यामुळे एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला व्हिजिट केल्यानंतर तिथे तुम्हाला जी प्लेलिस्ट दिसत आहे ती नक्की बघा, आणि हा तुमचा टेन्सचा टॉपिक एकदम परफेक्टच होऊन जाईल. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. इट इज लुकिंग दॅट ही मे नॉट कम टू नाईट. या ठिकाणी लुकिंग हे शब्द आयएनजी फॉर्म मध्ये, म्हणजे हे जे वर्ब आहे हे आयएनजी फॉर्म मध्ये वापरलेलं दिसतं. आणि आपण काय म्हटलेलं आहे याआधी, की लुक हा शब्द जर आपण बघणे या अर्थाने घेतला नसेल, म्हणजेच काय तर हा वर्ब ऑफ थिंकिंग म्हणून जर घेतला असेल तर तो आपण कधीही वी फोर फॉर्म मध्ये वापरत नाही. हा रूल आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वेळेस बघितला होता. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे जे लेक्चर आहे ते एकदा नक्की बघा, कारण त्यामध्ये वर्बचे आयएनजी फॉर्म्स कधी वापरले जातात किंवा कधी वापरले जाऊ शकत नाहीत याबद्दल आपण खूप डिटेलमध्ये व्यवस्थित डिस्कशन केलेलं होतं. त्या लेक्चरची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे दिलेली आहे. हे लेक्चर झाल्यानंतर हवं तर तो व्हिडिओ परत एकदा बघा, म्हणजे तुमचे नियम आत्ताच पक्के होऊन जातील. या ठिकाणी आपण व्हीआयएनजी फॉर्ममध्ये लुक हा शब्द वापरलेला चुकीचा आहे, कारण हा वर्ब ऑफ थिंकिंग म्हणून आपण वापरलेला दिसतो. सो आपण इट इज लुकिंगच्या ऐवजी असं फक्त म्हणूयात, इट लुक्स दॅट ही मे नॉट कम टू नाईट. असं दिसतं की तो येणार नाही. आता आपले 2 शेवटचे प्रश्न राहिलेले आहेत. हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करते. नेक्स्ट हा जो 45th क्वेश्चन असणार आहे हा आपला होमवर्क क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. 44th क्वेश्चन काय आहे, आय फाउंड दॅट ही वॉज रिसेंटली डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल. रिसेंटली हा आपला कीवर्ड आहे. हा आपण कधी वापरत असतो, परफेक्ट टेन्सच्या वाक्यरचनेमध्ये. आणि परफेक्ट टेन्समधला पास्ट टेन्स वापरायचा आहे हे आपल्याला समजतं वॉज या क्रियापदावरून. मग आपण इथे पास्ट टेन्स मधलीच वाक्यरचना करायची हे समजलेलं आहे, पण इथे सिंपल पास्टच्या ऐवजी परफेक्ट पास्टचा वापर होणं गरजेचं आहे. या वाक्यरचनेला परफेक्ट पास्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण वॉजच्या ऐवजी हॅड हा शब्द वापरायचा, आणि आपलं जे वर्ब आहे डिस्चार्ज हे आपण
V3 मध्ये वापरूयात. सो हॅड डिस्चार्ज अशी ही वाक्यरचना होईल. वाक्य काय असायला पाहिजे? आय फाउंड दॅट ही हॅड रिसेंटली डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल. रिसेंटली शब्द या 2 व्हर्ब्सच्या मध्ये येईल. हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला इंग्लिश अगदी सोप्या पद्धतीने शिकायचं असेल आणि मुळात इंग्लिशची भीतीच नाहीशी करायची असेल तर एक पहिली गोष्ट करायची ती म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण जे काही कीवर्ड्स आतापर्यंत बघितलेले आहेत ते सगळे एका खाली एक लिहून काढायचे. म्हणजे या चॅप्टरच्या प्रत्येक टेन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला जिथे कुठे काही कीवर्ड्स दिसत आहेत म्हणजे ठराविक शब्द फक्त त्याच टेन्स पुरते वापरले जातात असं जिथे आपण अभ्यासलं होतं ते सगळे कीवर्ड्स तुम्ही एकदा लिहून काढा. सगळे लेक्चर्स बघा हवं तर आणि ते शब्द एका ठिकाणी तुमच्या वहीमध्ये असू द्या. कारण तुम्हाला जर टेन्स तुमचे पक्के करायचे असतील म्हणजे तुम्हाला इंग्लिश ग्रामर मुळात पक्क करायचं असेल तर तुम्हाला अभ्यासासोबतच रिव्हिजनची सुद्धा गरज आहे. आणि तुम्ही जर सगळे शब्द एका ठिकाणी लिहून ठेवलेत तर तुमची रिव्हिजन खूप इझी होईल. आणि ही गोष्ट एकदा करून बघा, नक्की करून बघा. कारण यानंतर तुमच्या इंग्लिशच्या अभ्यासामध्ये काय फरक पडतो, किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे हे तुमचं तुम्हालाच छान वाटेल. आपल्या या रिव्ह्यू एक्सरसाइज मधले आता शेवटचे 15 प्रश्न राहिलेले आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.